पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज, सद्गुरु पांडुरंगदादा महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज की. हर हर महादेव. निवृत्तीनाथ महाराज की जय. रडी अलंकार दैन्याची कांतमा विपत्ती संग घडे एका विनी एक अशोभ्य दातारा कृपेच्या सागरा पांडुरंगा. रांधुनेने तया पुढील आई ते केले ते सोयी ते वाय तुका म्हणे चिंता मनी शेळी गळा पाव्या अवकाळा म्हणून. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंविद्यात्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारितोची. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेषात्यादरो विवेकावरी हृदय आपले चौफाळुनिया भले वैभव सौ पाऊले श्री गुरूंची. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकमक्षरम पुसा महापातकनाशनम. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. रडी अलंकार दैन्याची कांती उत्तम विपत्ती संग घडी. अलंकार घालणाऱ्या मध्ये तेज व सौंदर्याचे दैन्य असेल तर त्याने अंगावर घातलेले अलंकार रडके म्हणजे विशोभित आहेत. कारण ते अलंकार जरी उत्तम आहे तरी ज्याचा संग त्यांना घडलाय ते कुरूप दरिद्री आहेत. आणि नेमकं महाराजांना याच्यातून काय सांगायचंय. एकासारखे दुसरे योग्य नसेल तर ते विशोभित असत आहेत. महाराजांना दृष्टांत दिले 2-3 अगोदर. ज्याला स्वयंपाक करता येत नाही त्याच्यापुढे किती स्वयंपाकाची सामग्री आणून ठेवली तरी ती व्यर्थ. एखाद्याला चिंतामणी सापडला काय आवाज आहे. एखाद्याला जर चिंतामणी सापडला आणि त्यानं जर शेळीच्या गळ्यात बांधला जसा त्याचा काही उपयोग नाही. चिंतामणी कळतो ना. चिंता दूर करतो चिंतामणी. सगळी चिंता दूर करतो त्याला चिंतामणी म्हणते. तो जर शेळीच्या गळ्यात बांधला तर त्याची किंमत राहिली का नाही. म्हणून अलंकार भरपूर घातले पण अलंकार भरपूर आहे पण ती बाई जर समजा लईच कुरूप असली लईच दारिद्र्य असली तर त्या अलंकाराचा काहीच उपयोग होत नाही असं महाराज म्हणतात. हा एक दृष्टांत आहे.
दुसरा दृष्टांत असा आहे, की त्याला जर एका सारखं दुसरं योग्य नसेल तर ते जसं शोभत नाही, तसं ज्याला स्वयंपाक करता येत नाही. आता काही काही बायांकडे किती चांगलं मटेरियल दिलं पण त्यांना काही ते जमत नाही. काहींना कसं असलं तरी जमत आहे. ज्याच्या त्याच्या हाताचा गुण राहतो नाही का. हा. मग त्या सामानाचा नासाची म्हणायचं नाही का. हा. हे चांगलं सामान दिलं, त्याला जर स्वयंपाक नाही करता आला त्याला सुगरण लागते ना. हो. तसं तुकाराम महाराज म्हणतात, शेळीच्या गळ्यात कोणी चिंतामणी बांधला तर तो विशोभित होतो, म्हणजे शोभत नाही. हा. त्याप्रमाणे त्याची जर किंमत नाही कळली तर काय मग. दुःखाचे डोंगर लागती सोसावी, ऐसे तव ठावी सकाळाशी, काही न करीती विचार हिताचा, न करीती वाचा नामघोष. तुका म्हणे ते झाकतील डोळे, भोग देते वेळी येईल कळो. या संसारामध्ये दुःखाचे डोंगरच डोंगर भोगावे लागतात, हे सर्वांना माहीत आहे. दुःख काय कोणाला सोडित नाही. गरीबाला सोडित नाही, श्रीमंताला सोडित नाही, शिकल्याला सोडित नाही, अडाण्याला सोडित नाही, भिकाऱ्याला सोडित नाही, कोणाला सोडित नाही दुःख. आपल्याला असं वाटतं पण काहीतरी निमित्तानं दुःख असतंच. आपल्याला असं वाटतं लय मोठे बंगल्यात राहत्या, लय पैसा आहे, पण त्यांचं दुःख ना त्यांना माहिती. असं देव खाऊन देत नाही त्यांना नाही का. कोणाला काय आजार तर कोणाला काय आजार, सगळं समोर पण खाता येत नाही, काही ना गादीवर झोपता येत नाही. म्हणजे दुःख आहेच ना. हो. ते बदलून आलंय. दुःख फक्त बदलून आलं. काहींकडे मोकार आहे पण पोरं सोरच होती नाही, दुःख आहेच ना. असं आहे. काहीकडे भरपूर आहे पण पोरं ऐकते नाही, पोरं आई बापाला मारीत्या, दुःखच आहे ना. हो. काहींना खायला काही नाही. असं काहीतरी निमित्तानं संसार दुःख मुळच इकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इंगळाच्या बाजावर झोपला म्हणले आणि तो म्हणतो मी सुखी आहे, मग हे खरंय का. इंगळाच्या बाजावर म्हणजे असे कोळसे असतात ना पेटलेले, त्याची असं आथरायचं त्याच्यावर झोपायचं. सुखाची कहाणी ऐकेल कवनाच्या कानी म्हणले. तसं संसारात सुख नाही कुठे आली. या संसारात सगळ्यांना माहिती, असे जरी आहे तरी आपल्या हिताचा विचार काहीच करत नाही. हरीच्या नामाचा वाचने घोष करीत नाही. आता हरीच्या नामाचा घोष करायला लागत आहे पुण्य. तसं व्यवहारामध्ये लागतो पैसा, तसं परमार्थामध्ये पुण्य लागतं. पुण्य तोच माणूस परमार्थ करू शकतो, अन्यथा परमार्थ करत नाही. किती सांगा तुम्ही एखाद्याला जीव तोडून, काही लाख रुपये देतो मग. पूर्व पुण्य ज्याचे असेल पुण्य गाय हरीचे नाम. त्याला पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवड. अनंत जन्मीचे तप एक नाम असेल प्रमाण आहे हरिपाठ. ते
परमार्थाला लागतोय. पुण्य पुण्य नाही महाराज म्हणतात. असे जरी आहे तरी म्हणजे दुःख असून नामस्मरण करीत नाही म्हणजे किती. अहो देव दुःख याच्या करता येत असन का आपल्याला नामस्मरण हा निदान करीन आता, हा नाही का? नाही ना. हा हा तो रडत बसतो पण देवाचं नाव काही घेत नाही याचा अर्थ पुण्य नाही. हा हल्ली आपल्याला होणारे सुखदुःखाचे भोगावरून आपला मागील जन्म उत्तम होता, मध्यम होता, अगर कनिष्ठ होते समजते. हो आपल्या स्थितीवरून कळायचं का आपला मागचा जन्म कसा होता. हा लई तीव्र दुःख असलं समजायचं आपल्याकडून पाप घडलं, आणि मध्यम असलं तर समजायचं मापत घडलं. लईच सुखात असला, लईच अनुकूलता असली समजून घ्यायचं मग पुण्य झालं असं. हा जसं जमिनीत पीक असन मग त्याच्यावरून ठरवायची जमीन कशी आहे, नाही का? हा हल्ली आपल्याला होणाऱ्या सुखदुःखाचे भोगावरून आपला मागील जन्म उत्तम होता किंवा मध्यम होता किंवा कनिष्ठ होता हे समजते. तुकाराम महाराज म्हणतात की मूर्ख या ठिकाणी बळद डोळे झाकीत आहेत, परंतु परिणामी कृत कर्माच्या फलभोगकाली आपण मोठी चूक केली त्यांना समजे. पण मग कळून उपयोग होत नाही ना. एकदा वेळ निघून गेली ना तर हे पुढचं दुःख तर काय भगवान जाणे शरीर पडले, पण असतानाच म्हातारपणचं जे दुःख असताना काय सांगायचं मला. भयान दुःख आहे वृद्धपणात. हो नवस करता काही काही लोक जेव्हा मरण येते पण मरण येत नाही. हा आपल्या हातात नाही ना ते मरण. नाही मृत्यू हा कोणाच्या हातात नाहीये. नवस करत्या थकलेले लोक की हाल त्याची अपेक्षा जर पाहिलं तेव्हा नवस करत्या बाबा आम्हाला लवकर घेऊन जाय. त्यांना असं वाटतं याच्यापेक्षा मेलेलं बरं. हा असं म्हातारपणाचं दुःख असतं. वेळीच सावध झालं, त्याला नामस्मरणाची सवय लागली, ज्याला ज्ञान झालं तो जरा म्हातारपणी जरा थोडं दुसऱ्याला त्रास होणार नाही, व्यवस्थित राहील जरा, नाही का? हा नामस्मरण केलं त्याचं कोणी कटाळा करणार नाही. आता एखादा शेअर जरी लागला तर मग घरचे कटाळाच करतील ना. आणि भजन म्हणलं तर मग काय कटाळ करतील. नाही पाठ म्हणला, सकाळी टाकणं म्हणला, आपलं पाहुण्यासारखं व्यवस्थित राहिलं, कोणाच्या आड्यात नाही मध्यात नाही एकदम व्यवस्थित, मग काय त्याला कोण हे करीन, नाही का? भाकर घालणं तर काय अवघड नाही एक माणसाला, नाही का? हे सगळं कळतं नंतर. सगळी कॅसेट अरे आपण तरुणपणात काय केलं, साधू संत सांगत होते आपण त्यांचं ऐकलं नाही, नाही का? ग्रंथ सांगत होते आणि आता काहीच हातात राहिलं नाही. हे अंतकाळी मी परदेशी. मग आपल्याच घरात स्वाधीन जीव होतो, काहीच हातात राहत नाही, कोणी ऐकत नाही, कोणी पाहत नाही. तेच महाराज म्हणते अरे आपण फार मोठी चुकी केली, त्याला समजत पण वेळ निघून गेली. त्या स्थितीत जरी नामस्मरण केलं तर त्याच्यावर परिणाम होईल, पण करीत नाही ना. नाहीतर किती संतांचे अनुभवी नामस्मरणामध्ये फार शक्ती आहे. एक आता चिंतामणीच म्हणलंय त्याला, तर बाकीचं काय. म्हणून मूर्ख म्हणतात, मूर्ख या लोकांना तुकाराम महाराज. सदैव तुम्हा अवघे आहे हातपाय चाला या, मुखी वाणी कानी कीर्ती डोळे मूर्ती देखावाय. अंध बहिर ठाकली किती मुखी होती पांगुळ, घरा आगी लावून या जागा न पळे तो गावाचे ना तुका म्हणे जागा हिता काही आता फुल्या.
अहो तुम्ही मोठे दैवान आहात. तुम्हाला हस्तपादाची केंद्रे म्हणजे देण्या घेण्याला हात व चालायला पाय आहेत. जे हो. आता काहींना हात नाही तर कोणाला पाय नाही तर कोणाला डोळे नाही तर कोणाला ऐकू येत नाही तर काय हजार तऱ्हेचे लोक असतात. आपल्याला हो. सगळं व्यवस्थित दिलंय ना. हो. आणि तुमच्यासारखे तर एवढे लवकर परमार्थाला लागणे म्हणजे पुण्याशिवाय गोष्ट घडत नाही. हो. बहुत फार मोठं नाथांचं प्रमाणात आहे ना. हो. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोच जाणे. ज्याचं पूर्व पुण्य हे लहानपणी परमार्थाला लागणं म्हणजे फार. अहो तुम्ही मोठे दैववान आहात. तुम्हाला हस्तपादाची केंद्रे आणि म्हणजे देण्या घेण्याला हात चालायला पाय आहेत म्हणजे आपण दैववान म्हणलं पाहिजे स्वतःला नाही का. हो. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायणा नाशी जीवपणा भवरोग. काय भगवंतानं आपल्याला नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले. एवढं सुंदर शरीर भगवंतानं दिलंय. देवी धिला देह भजना गोमटा अनेक हे ज्ञान नाही कुठे. एवढं एक शरीर सोडलं ना. हो. आता माणसाचं ऐकायचं का कोणी दुसरं ऐकायचं चार पाच माणसं नाही ना. सगळं ज्ञान देवानं असे मशीनच असं भारी बनवलंय ना. हो. बाकीच्या प्राण्यांना बुद्धी कुठे. हो. आपल्याला देवाना बुद्धी दिली म्हणून आपण दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. कधी भगवंताचं नामस्मरण केलं टाळ दिंडी घेऊ हाती विठ्ठल नाम गाऊ प्रीती नामा म्हणे लाखोली सदा अनंत नामे वाहू गोविंद आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी. हरीची कीर्ती वर्णन करण्याला व्यवस्थित मुख. ते म्हणतात की आपल्याला जे मुख दिलं काय करता दिलं देवाची कीर्तन करायला त्याचे गुणगान करायला त्याची कीर्ती. आपण मोकार बडबड करतो नाही का. हो. व्यवहारापुरतं ठीक आहे बुवा पण काही मोकारच बर्डीच्या निवड आपला आता किती बरडलं तर काय त्याच्यामध्ये साधे नाही का. हो. शक्ती खर्च होती बोलण्याना. हो. बोलणं म्हणजे काय ते काय फुकट थोडंच आहे. नाही. ते जर दिवाणी भगवंताचं गुण गायला केली येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे. हरीची कीर्ती वर्णन करण्याला व्यवस्थित मुख. ती श्रवण करणाऱ्याला व्यवस्थित कान येत. हो. आता काही ऐकूच येत नाही काय करायचं मग. ते कोणावर सांगावं लागेल त्यांना मग. हा. आता मागच्या जन्मात तिने ऐकलं नसेल ना. नाही ऐकले हरिकीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेद शास्त्र पठा. म्हणजे गर्वी बैरा झालो त्या गुणी.
हो. बैरा झालो या जगी बैरा झालो, बैरा झालो. नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडली. पितृवचनास पाठ दे तीर्थे वृत्ती असून त्या गेली. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता. बैरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरणाता. बैरा झालो त्याच्यामध्ये दुसरा दोष आपलाच आहे का आपण देवाचं भजन नाही केलं. ऐकलं नाही, भजन नाही केलं. भजन ऐकलं नाही, उलट त्रास होतो म्हणले ऐकून. लय मोठ्यानं आवाज करून देते, नाही लय मोठ्यानं भजन करते हा. आम्हाला. झोप येऊन देते नाही म्हणते. हरीची कीर्ती वर्णन करण्याला व्यवस्थित मुख, ती श्रवण करण्याला व्यवस्थित कान आहेत. हरीची मूर्ती देखाया, हो. म्हणजे डोळे काय करता दिले म्हणले. देवाची मूर्ती बघायला. व्यवस्थित सांगा तर ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत कळती नाही का. हो. हे जी गोष्ट आपल्याला सहज भेटते त्याची किंमत नाही कळत. हो. डोळ्याचं साधं रिपेअर करायचं म्हणलं तरी किती अवघड आहे, आणि डोळेच नाही म्हणल्यानंतर किती मोठं पाप आहे. हो. अंध बहिर ठाकली किती मुखी होती पाक. घरागी लावून या जागा न पळे तो गावाचे ना, तुका म्हणे जागा हिता नाही. आता आपल्या आजपर्यंत आंधळे बैरे मुके पांगळे होऊन किती एक हरिभजनाला मुकले आहेत. आता ते पंढरपूरला किती राहतात. हो. तिथं वर चढताना घाटावर असे दोन्ही कोण बसत असतात हा. आंधळ्या पांगळ्याला. दानधर्म करा म्हणते, कोणाचे पाय तुटेल, हात तुटेल, तर कोणाचं काय, तर कोणाचं काय, तर काही असे महारोगी असतात, तर काय त्यांच्याकडं हजार प्रकारचे असतात. हा. पाहिल्यावर कळतं काय बाई अवघड आहे. हो. नाथ महाराज एकदा पंढरपूरला गेले, हम्म. चंद्रभागेत स्नान केलं आणि चालले वर. पाण्याची 2 जण मोकार आंधळेन पांगळेन बैरेन मुखेन काय काय इतके पाहिले, जे का रंजले गांजले. गेले पांडुरंगाला म्हणले, पांडुरंग अरे तुझ्या राजधानीत अशी परिस्थिती म्हणले. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा जाताना काय म्हणले इथं काय हाल आहे म्हणले त्यांच्यावाली. हा, हो. काही त्यांच्यावर काही काही कृपादृष्टी का नाही करीत म्हणले. असं आहे, हम्म. तू माझ्या जागेवर उभा राह म्हणले विटेवर, हो. आणि मी त्या जागेवर उभा राहतो, मग तुला कळन बा नेमकं काय कारण आहे त्यांच्यावाला नाही का. हो. चालन म्हणले. मग पांडुरंग खाली उतरले, नाथ महाराज उभे राहिले. आता तिथं उभं राहिल्यावर मग त्यांना ते सगळं मागचं कोणा आईबापांना हाणेल, हो. त्याचे हात तुटेल. कोणा गाईला हे करेल, त्यांचे पाय तुटेल, म्हणजे कोणा डोळ्यांना काय करेल, जे पाप करेल, मग ते हे सगळं मागचं आहे म्हणले. हो. पूर्वजन्मी पाप केले ते बहुच तारले, विषय सुख नाशिवंत शिविता तिमिर कोंदले. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. बरं ते एका जन्मात नाही, 84 लक्ष योनी फिरता दुःख, सारखं दुःखच आहे. मग हो. ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळी, धर्म जागो सदैवाचा जीवा पर उपकारी. मग नाथ महाराजांना म्हणले, अरे तो बरोबर आहे म्हणले. तू काय कोणाला दुःख नाही देत, यांच्याच कर्माचं फळ बघितत म्हणले, यांना अजून तर यंद व्हायला पाहिजे म्हणले. तू काय दुःख द्यायला कोणाला मोकळा नाही ना.
हो. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. हो. ये गीता का घ्या. जास्त आहे. हो. पण याच्यातून काय घ्यायचं? आज आपण त्याचं भजन करावा, हो. अनुस्मरण करावा. आपल्याला देवानं शरीर चांगलं दिलंय, हा. चांगल्या भूमीत दिलंय, साधू संतांच्या भूमीत दिलंय. विषय कळाला तर नामस्मरणात काळ घालावा. काळ हो. सारावा चिंतन एकांत वशी गंगा स्नानी. देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार. जेवण हो. संध्याकाळी थोडं मापत असलं तर डोळे लवकर झाकत नाही. नाही. हो. नाही तर मग काही काही जर झोपून ऐकत असले तर लागला असेल तंत्रिकांना मग. कोणी म्हणते पाहिलं नाही का? अंध बहीर टाकली किती मुखी होती पांगुळ घरा गेला या जागा न पळे तो गा वाचे ना. आपल्याला पाहायला व्यवस्थित डोळे आहेत. आजपर्यंत आंधळे बहिरे मुके पांगळे होऊन किती एक हरिभजनाला मुकले आहेत. आपल्या घराला आग लावून आपण घरामध्ये जागृत आहे. अशा स्थितीमध्ये जो तिथून पळणार नाही तो कधी वाचणार नाही. हो. घराला आग लागली आणि तो जर बाहेर नाही निघाला तो वाचन का? नाही. आता आपल्या घराला आग लागेलच आहे ना. हो. आपल्या शरीराला चौकोन लागेलच आहे ना. हो. क्षणाला काळ खातोय ना. हो. संगत येतो आपल्या. आपण रात्रभर झोपतो पण तो आपल्या उशालाच बसेल. अजून किती आहे अवकाश. हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करा करी मग. एक तास उरला खटवांग रायाची. भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधने का जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. थोडक्यात सामान्य घराला आग लागली आणि नाही पळाला तर जसं त्याच्यावाला घात होईल तो वाचणार नाही. तसं आपण जर नाही भजन केलं भगवंताचं तर आपण तरी कसं काय वाचणार आहे? काळाच्या तडाख्यातून वाचणार नाही ना. मग नाही. काळाच्या तडाख्यातून वाचवायचं असलं तर घर पेटायच्या अगोदर बाहेर निघायचं. हा. काय परमार्थाला विवेकयुक्त वैराग्य लागतं. विवेकयुक्त वैराग्य. हो. एक तर संत मृत्यूला कधी विसरत नाही. हो. मृत्यू चांगली तलवार आहे प्रत्येकाचे पण तो विसरतो त्याला. देवाला विसरतो म्हणून एवढे अवकाळ आहे त्याच्या. नाही तर मृत्यूचं ज्याला स्मरण आहे तो सावध राहतो. सावध होई बापा काळ लागला मापा. तुकाराम महाराज म्हणतात अजून तरी आपल्या हितावश्यी जागृत व्हा. हो. हित ते करावी देवाची चिंत. येईल तैसा बोल तुकाराम महाराज म्हणते. असंच पाहिजे तसं काय तुला जे आवडन जसं जमन जसं करता येईल तसं कर. हो. फक्त नामस्मरण कर एवढंच संतांना सांगायचंय. हा. आयशे पुढे ती मिळता आता नाही सत्ता स्वतंत्र म्हणून फावले ते घ्यावे नाम गावी आवडी. संचित प्रारब्ध गाडी धावे पुढे क्रियामान तुका म्हणे घोबडायचे जन्म सारीचे सुकराचे. नरदेहासारखे उत्तम धन पुढे मिळणे इथे आपल्या अंगी या प्रसंगी स्वतंत्रता सत्ता नाही. हो. म्हणजे आपल्याला हे शरीर सुटल्यावर लगेच मनुष्याचं शरीरच भेटन अशी काही गॅरंटी नाही. नाही.
84 लक्ष योनी शरीर आहे असे. हो हे शरीर सुटलं का दुसरं सुटलं. शरीर तयारच असतं वासनेनुसार. रेडीमेड हो कपडे जसे दुकानात असते ना, हो दुकानात रेडीमेड कपडे तयार राहते ना. हो तसं हे शरीर सुटलं का दुसरं लगेच तयारच असतं. फक्त जशी वासना असन त्याच्यानुसार तिथं जन्मदेव आपल्याला देत असतो. हो पण मनुष्याचाच भेटन याची गॅरंटी नाही ना. हो नाही आता तर भेटलंय ना. पण हो त्याला धन म्हणलंय. नरदेहासारखे उत्तम धन पुढे मिळण्या इतकी आपल्या अंगी या प्रसंगी स्वतंत्रता नाही. पशु का होत पनैया नरका कछु नाही होत. नर करणी करे तो नरका नारायण बंजा. यानं जर ठरवलं, हो यानं जर मनापासून ठरवलं, हा तुझं व्हावा हे दे तरी हा सुलभ उपा भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त. पुढं काय आहे? अनेकांचे काढे गुण दोष म्हणा नाही. तुला जर देव व्हायचं असलं तर कोणाचे गुण दोष पाहू नको, हो कोणाचं कर्म पाहू नको. अधिष्ठान पाय, त्याच्यामध्ये जे ब्रह्म आहे ते पाय. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा करी संतांच्या चरणा. तुझं व्हावा हे देव. तुला जर देव व्हायचं असलं तर मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. हो जातोय संतांकडे आपण, पण आपले सगळं घेऊन जातोय. मोकळं होऊन जात नाही ना. नाही काहीतरी विद्वत्ता घेऊनच जातोय ना आपण. नसलं काही आपल्याकडं हुशार लय आपण. एक विद्वान आहे ते ब्रह्मानंद. ज्यावेळेस ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे, आता ते विद्वानच होते. हो ते विद्वानच होते. ते म्हणले महाराज माझं सगळं तुमच्या चरणाशी अर्पण. हे सगळं घेतलं म्हणले तसं मी काही डोकं उचलणार नाही म्हणले. तेव्हा तुम्ही म्हणशांना मी सगळं घेतलं, माझी विद्ये आजपासून तुमच्या चरणाशी अर्पण, पुन्हा आयुष्यात कधी माझ्या मुखात येणार नाही. आणि हे सगळं गबळ घेतलं असं समजा म्हणले तुम्ही म्हणा, तेव्हा मी डोकं उठीन म्हणले. हा ठीक आहे घेतलं बाबा म्हणते. म्हणजे मोकळं होऊन जावं लागत. हो चांगले महाराज कोरे होते म्हणजे मोकळे होते. हो एवढं होतं त्यांच्याकडे, पण शेवटी त्यांना कोरच होऊन जावं लागलं ना मुक्ताबाईकडे. हो म्हणले सांग देव म्हणे आजी जन्मालो गुरु पुत्र झालो मुक्ताईचा. ते आपला विषय देव होणं. आपला विषय चालू होता नरदेहासारखे उत्तम धन पुन्हा बहुता दिवसा फेरा. फार दिवसातून फेरा आला या नगरा. या नगराला म्हणजे मनुष्य द्यायला बर का. हो बहुता दिवसा फेरा आला या नगरा. नका घेऊ भार धर्म तोची सार. तुका मागे दान द्यावी जी अनन्य. जगजोगी जागो जाग बोलती. जगजोगी जागो, हा जोगी म्हणजे साधू आपल्याला जाग करतोय. हो जाग व्हा. हे शरीर तर मला परत नाही भेटायचं. हो याकरता आपल्याला हा जो नरदेह सहज मिळाला आहे, त्यामध्ये हरीचे नाम मोठ्या आवडीने गावे. पा तुकोबर आहे ना, हो नाम सोडून गा, ते साधनच सांगत नाही दुसरं. नाही प्रधान साधना आहे भगवंताचं नामस्मरण. मग त्याला एक पूरक ही असन बा.
संतांकडे जा, सत्संग करा, कीर्तन करा. मग कीर्तन करणं म्हणजे नामस्मरण करणं. तीर्थयात्रा करा, नामस्मरणच करा. संतांकडे गेल्यावर तर मग संत नामस्मरणच करायला सांगतील का दुसरं काही सांगतील? नामस्मरण. हा. म्हणून या करता आपल्याला हा जो नरदेह सहज मिळालाय हो. त्यामध्ये हरीचे नाम मोठ्या आवडीने घ्यावे. नामस्मरण तर सगळेच घेतात पण आवडीनं घेणं महत्वाचं आहे ना. हो. तसं काही ते व्हायला जात असं नाही, पण आवडीनं घेतलेलं देवाला आवडत. हो. तसं नामस्मरण ते आपल्या घरातले यंत्र बी करतात ना मग. हो. हा? म्हणते कधी नाही. 24 तास चालत आहे ना ते. हो. हं. तसं म्हणले यंत्राप्रमाणे नको. हम्म. एखाद्या माणसाला रोजानं लावलं तुला 500 रुपये रोज देतो कर दिवसभर नामस्मरण. आता तो काय प्रेमान थोडंच करणार आहे का? नाही. त्याला घेणं 500 रुपयाची नाही का? हा. पण ज्याला प्रेम आहे त्याला 500च घेणं नाही, तो बिगर पैशाचं करीन ना. हो. म्हणजे आवडीने भावे हरिनाम घ्यायची तुझी, कारण त्याला त्या आवडीनं नामस्मरण घेतल्यानंतर आनंद भेटतो अंतःकरणात. हो. आणि ते खरं फल आहे आनंद. आनंद करता सगळं चालू आहे आपलं. हो. कारण संचित व प्रारब्ध ही मोठी जबरदस्त आहेत आणि क्रियामानाची गती सारखी जोराने पुढे चालली आहे. हो. संचित म्हणजे मागचं साठलेलं गोडाऊन मध्ये. हो. आता आपण जे धान्य खातो, आज जे भाकरी खातोय मागचंच आहे ना. हो. तसं मग आता जे आपण भोगितोय प्रारब्ध कर्म हे मागचं आहे. हो. हे माग केलेलं कर्म हे गोडाऊन मध्ये साठलेलं आहे ते. मग ते थोडं थोडं दळण जसं आपण जसं लागन तसं काढतो, तसं हे थोडं थोडं कर्म काय होतं त्याला जिथे साठलेलं आहे त्याला म्हणतात संचित. हो. प्रारब्ध म्हणजे आता जे भोगितोय आपण आणि क्रियामान. क्रियामान हे सारखं गती सारखी जोडाने पुढे चालली नाही का. हो. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. हा. भूतकाळ म्हणजे घडून गेलेलं. माग गेलेला हो. आणि भविष्य म्हणजे पुढचं हो. आणि वर्तमान काळ म्हणजे चालू आहे ते. आता बोलतो एवढंच वर्तमान काळात आहे. हो. आपण सुरू केलं गाथा ती कुठे गेला आता? हो. ते भूतकाळात गेला आता. गेलं भूतकाळात. हो. लगेच भूतकाळात जातं ते बोललो का गेलं भूतकाळात. हो. कुठे टिकवतोय वर्तमान काळ? नाही. आणि संत वर्तमानात जगात आहेत. हो. भूतकाळाची चिंता नाही, भविष्यकाळाची चिंता नाही. एक क्षण तो क्षण लगेच जातोय, थांबत नाही तो. लगेच नाही. काळ बदलला. वर्तमान काळात राहतं कुठे? नाही ना. घडण तेवढंच वर्तमान काळात. हो. संत हे चालू वर्तमान काळ. हो. वर्तमान काळ बी चालू वर्तमान काळ म्हणलंय त्याला. हो. गेला आजचा दिवस, गेला वर्तमान काळात. नाही का? असं आहे. म्हणून हे संचित प्रारब्ध ही मोठी जबरदस्त आहेत आणि क्रियामानाची गती सारखी जोराने पुढे चालली आहे. कारण महाराज आता हे कोणाला चुकत नाही. जेव्हा देखांना सोडित नाही तर आपल्याला काय सोडित आहे. हो. तुकाराम महाराज म्हणतात पुढे घोबडाचे डुकराचे हेन जन्म मिळतील नाही नामस्मरण केलं तर. हो. खंती ते ना करा होणे गाढव कोतरा, होणे गाढव कोतरा. अजिबात खंती नाही करायची म्हणजे.
मनुष्य शरीर दिलं त्या वाहनानं नाही भजन केल्यावर, नाही नामस्मरण केल्यावर मग हे जन्म ठरलेलीच आहे. मग हो. घोडाचं डुकराचं म्हणजे ही नाही योनी. ह्याच्या घाण योनी आहे ना, हा. त्या योनी सर्प, विंचू, डास, अमुक तमुक तमुक, ह्या मच्छर, हो. ह्या योनी भेटतात मग नाही नामस्मरण केलं तर. मग आपण ना आता किती सुवर्ण संधी आहे आपल्याला. हो. आपल्याला किती सुवर्ण संधी आहे आता. जर जडोनी व्हायला अनेक, ये भक्तीच्या वाटेला घ्या पावशी अव्यंग निज धाम माझी. म्हणून संत आहे ना, हम्म. पुढची काळजी करत नाही ना, घडून गेलं त्याची काळजी करत नाही. चाललाय ना श्वास हो. वर्तमान, तो श्वास भगवंताच्या स्मरणात घालवणं याला म्हणतात विवेक. हो. म्हणतात विवेक. पण संत विवेकावर असतात ना, हो. आपल्याला सांगतात विवेकावर राहा बरं का. हम्म. विवेकावर राहा म्हणजेच चिंतनात राहा बाबा हो, सावध राहा, नाही का. हो. म्हणून नरदेवासारखे उत्तम धन पुढे मिळण्या इतकी आपल्या अंगी अप्रसंगी हल्लीच्या मनुष्यदेहा स्वतंत्रता नाही. याकरता आपल्याला हा जो नरदेह सहज मिळाला आहे, त्यामध्ये हरीचे नाम मोठ्या आवडीने गावी. कारण संचित प्रारब्ध ही मोठी जबरदस्त आहे आणि क्रियामानाची गती सारखी जोराने पुढे चालली. तुकाराम महाराज म्हणतात पुढे घोडाचे डुकराचे हीन जन्म मिळतील, म्हणून आपण सावध झालं पाहिजे असं महाराज सांगतात. हो. 512 अभंगापर्यंत आपण आलो. 512. हो. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम.